शाहूपुरी जिमखान्याच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सतेज चषक T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। फायटर स्पोर्ट्स, अण्णा मोगणे सहारा, शाहूपुरी जिमखाना अ आणि शिवनेरी स्पोर्ट्स हे 4 संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाले होते। आज कदमवाडीतील DY पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर फायटर स्पोर्ट्स विरुद्ध शिवनेरी स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला। हा सामना फायटर स्पोर्ट्सनं 23 धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला। प्रथम फलंदाजी करत फायटर स्पोर्ट्सनं 20 षटकात 6 बाद 193 धावा केल्या। त्यामध्ये उत्तम तनगेच्या 96, पार्थ दळवीच्या 43 तर अभिजित लोखंडेच्या 32 धावांचा समावेश होता। शिवनेरी स्पोर्ट्सचे गोलंदाज रोहित पाटीलनं 2, अथर्व शिंदे, किरण सांगावकर यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला। शिवनेरी क्रिकेट क्लबनं 194 धावांचा पाठलाग करत 20 षटकात 9 बाद 170 धावा केल्या। त्यांच्या विवेक पाटीलनं 29 धावा आणि अनिकेत नलावडे यानं 27 धावा केल्या। फायटर स्पोर्ट्सकडून गोलंदाजी करताना अभिजित लोखंडे यानं 3 गडी तर श्रवण निकमनं 2 गडी बाद केले। अण्णा मोगणे सहारा आणि शाहूपुरी जिमखाना अ यांच्यातील उपांत्य सामना अण्णा मोगणे संघानं 4 गडी राखून हा सामना जिंकला। शाहूपुरी जिमखाना अ संघानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात सर्व बाद 119 धावा केल्या। त्यामध्ये अमर त्रिपाठीच्या 36 आणि अविनाश कांबळेच्या 21 धावांचा समावेश होता। अण्णा मोगणे सहारा संघाकडून गोलंदाजी करत विशांत मोरेनं 4, भरत पुरोहितनं 3 आणि श्रेयस चव्हाणनं 2 गडी बाद केले। 120 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाठलाग करत अण्णा मोगणे सहारा स्पोर्ट्स संघानं 14 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात विजयी धावसंख्या गाठत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। या विजयात अथर्व शिळकेच्या 46 धावांचा मोठा वाटा राहिला। शाहूपुरी जिमखाना अ संघाचे गोलंदाज अजय चुयेकर आणि वंश चव्हाण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले। उद्या या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी फायटर स्पोर्ट्स आणि अण्णा मोगणे सहारा स्पोर्ट्स यांच्यात लढत होणार आहे।